नमस्कार. किरीट सोमय्यांच्या विषयामध्ये चारच मुद्द्यांवर बोलण्यासाठी मी आपल्या समोर आलोय. मुद्दे चारच आहेत पण महत्त्वाचे आहेत. त्या विषयावर चर्चा व्हायला हवी असं मला वाटतं आणि आपणही नक्कीच त्या विषयावर चर्चा करालच. खरं तर मला आश्चर्य भारतीय जनता पक्षाचं वाटतं आहे की भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या या विषयावर मौन बाळगून का आहेत. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांचा नेत्यांचं मौन किरीट सोमय्या यांच्यावरती शंकेचं मोहोळ उठविणारं आहे. किरीट सोमय्या फरार झालेत, किरीट सोमय्या गायब झालेत, ते अटकेला घाबरत आहेत अशा स्वरूपाची चर्चा संजय राऊतांच्याकडून होते आहे. किरीट सोमय्यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे अशा स्वरूपाची सुद्धा चर्चा होते आहे. आता या सगळ्यामध्ये मला तुम्हाला चारच महत्त्वाचे मुद्दे सांगायचे आहेत. किरीट सोमय्या खरंच दोषी आहेत का, किंवा किरीट सोमय्या फरार आहेत का, पळून गेलेत का, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला शोधावी लागतील. मुद्दा क्रमांक 1, परवाच सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला आहे आणि त्या निकालात असं म्हटलेलं आहे की माहिती अधिकारांतर्गत मागवलेली माहिती ही माहिती विचारणाऱ्या व्यक्तीच्या प्रश्नाच्या रोखावर अवलंबून असते. काय प्रश्न विचारला आहे त्यावरून उत्तर दिलेलं असतं. माहिती मिळावी, सोयीची माहिती मिळावी यासाठी सोयीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि सरकारी कार्यालयातून त्या स्वरूपाची माहिती मिळू शकते. त्यामुळं या माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तराला सरकारी धोरण समजता येणार नाही असं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. ती बातमीही मी तुम्हाला दाखवतो आहे. आता यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न पडतो. किरीट सोमय्याची जी संपूर्ण केस आधारलेली आहे ती केस माहिती अधिकारात मिळालेल्या उत्तरावर आधारलेली आहे. म्हणजे किरीट सोमय्यांचे मदत मागतानाचे फोटो, मदत दिल्याची तक्रार, या सगळ्या गोष्टी काही वर्षापूर्वी घडलेल्या आहेत ज्याचे पुरावे उभा करता येणार नाहीत. पैसे दिल्या घेतल्याची पावती नाही आहे. फोटोत डब्बा समोर करून पैसे मागितले म्हणजे 58 करोड रुपये जमा झाले असं म्हणता येत नाही. मागायच्या सगळ्या ठिकाणी किरीट सोमय्या होते असंही म्हणता येत नाही. पुढचा मुद्दा हा आहे की किरीट सोमय्यांनी हे व्यक्तिगत पैसे मागितलेत असाही त्याचा अर्थ होत नाही. ही केस उभारली आहे ती राजभवनातून मिळालेल्या माहितीच्या वरती उभारलेली आहे. आम्हाला पैसे मिळाले नाहीत असं राजभवन सांगतं आणि त्याप्रमाणे ही केस उभी राहते. मुळात हे सरकारी धोरण नाही अथवा निर्णय नाही हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळं अशा माहितीच्या आधारावरती ही केस उभी राहू शकत नाही. माझा दुसरा मुद्दा आहे, ज्या अर्थी किरीट सोमय्या अभियान म्हणून पैसे मागत होते, त्याचे फोटोही दिसत आहेत पैसे मागत असल्याचे, हे संघटन म्हणून घडलेलं आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून घडलंय का, तर याच याच्यामध्ये वेगवेगळी गणेश मंडळे सहभागी होती, शिवसेना सहभागी होती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सहभागी होती आणि अन्य संघटना देखील सहभागी होत्या. म्हणजे हे पैसे मागण्याचं कृत्य किरीट सोमय्या मित्रमंडळ अथवा व्यक्ती किरीट सोमय्या यांनी केलेलं नाही, तर ते संस्थांनी केलेलं आहे. एक फोटो किरीट सोमय्यांसोबत संजय राऊत आणि अन्य नेते राष्ट्रपतींना भेटून याबाबतचं निवेदन देताना दिसत आहेत. म्हणजे या अभियानात किरीट सोमय्यांच्या सोबत संजय राऊत देखील सहभागी होते, त्यांनी देखील पैसे जमा केले आहेत. कदाचित किरीट सोमय्यांना स्मरत नसेल, घटना दूरची आहे, किरीट सोमय्यांनी संजय राऊतांच्याच हवाली पैसे करून टाकले असतील. कारण या सगळ्या प्रकारामध्ये माध्यमांनी पैसे जमा केलेले आहेत आणि माध्यमांनी असे अनेक फंड उभे केलेले आहेत. जरा किरीट सोमय्यांनी आपल्या बुद्धीला ताण देऊन विचार करण्याची गरज आहे. जे काही 10-15 हजार रुपये जमा झाले होते ते संजय राऊत संपादक आणि त्यावेळेला मोकळा वेळ असल्यामुळं त्यांच्याकडे हवाली करून दिले होते का, आणि ते भरलेले नसल्यामुळे संजय राऊतांना
पैसे भरले नाही त्याची पक्की माहिती आहे का आणि म्हणूनच ही केस होते आहे का, याचा देखील विचार करण्याची गरज संजय राऊतांनी आहे, किरीट सोमय्यांनी आहे. संजय राऊत सातत्यानं, तिसऱ्या मुद्द्याकडे आलोय मी, सातत्यानं दावा करतायत की हा महाघोटाळा आहे, ही मोठी फाईल आहे, विक्रांत फाईल आहे, याच्यात खूप पैसे जमा झालेत, लुटल्या गेलेत. आपण असं गृहीत धरूया की किरीट सोमय्या आणि टीमने आणि गँगने, चला राऊतांचा आवडता शब्द, आणि गँगने हे पैसे जमा केले असं गृहीत धरू, भीक मागून 57 कोटी रुपये, हे दे दे बाबा, विक्रांत के नाम पे दे दे बाबा, बॉक्समध्ये टाकायला लावून शेकडो बॉक्स असे जमा केले असं गृहीत धरूया. तर हा घोटाळा होत नाही. म्हणजे घोटाळा कोणता असतो माहिती आहे ना तुम्हाला? घोटाळा तो असतो की एखाद्या पत्राचाळीचं रिन्युवेशन करण्यासाठीची योजना आणणे, करोडो रुपयांच्या या योजनेमध्ये भ्रष्टाचाराचे पैसे सहभागी करून घेणे, जसे वाधवांचे, त्यात आपला माणूस टाकणे, या आपल्या माणसाकडून एकदा 30 लाख एकदा 55 लाख घेणे, त्यातून घर अथवा प्लॉट विकत घेणे, त्यांच्या नावावरची प्रॉपर्टी आपली दाखविणे, याला म्हणतात घोटाळा. किरीट सोमय्यांनी जर खरोखर वादाकरता मान्य केलं की गोळा केलेले पैसे भरले नाहीत, तर ही फसगत असू शकते, ही चीटिंग असू शकते, हा 420चा गुन्हा असू शकतो. आणि या गुन्ह्यात जमा केलेले पैसे परत केले की तो गुन्हा राहत नाही. त्यामुळे याला घोटाळा, मोठा घोटाळा असल्या काही शब्दांची वापरण्याची आवश्यकता नाही आहे. 12,000 ही रक्कम स्वतः किरीट सोमय्या कबूल करतायत. त्यामुळे यात घोटाळा असण्याची, एवढा मोठा घोटाळा असण्याची शक्यता उरत नाही. चला, हे भाजपच्या लोकांना कोण समजून सांगणार, हाच मोठा प्रश्न आहे. आणि मुद्दा पुढचा आणि शेवटचा आहे की किरीट सोमय्या फरार झालेत, पळून गेलेत असा दावा केला जातोय संजय राऊतांच्याकडून. तुम्हाला माहित आहे किरीट सोमय्यांना केंद्र सरकारची झड सुरक्षा आहे. झड सुरक्षा असलेल्या व्यक्तीला असं पळून जाता येत नसतं. त्याला केंद्रीय यंत्रणांना, सुरक्षा यंत्रणांना अथवा सर्व पोलीस यंत्रणांना कळवावं लागतं की मी कुठे जातोय. त्यामुळं पोलिसांना किरीट सोमय्या कुठे आहेत याची माहिती नक्कीच असते, कारण ती सुरक्षा यंत्रणांना उपलब्ध असते, केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना उपलब्ध असते. झड सुरक्षा आहे. त्यामुळे असा व्यक्ती पळून जात नसतो, फरार होत नसतो. तो फक्त दडलेला असतो किंवा त्यांना आपली असण्याविषयीची माहिती सर्वसामान्यांपासून लपवलेली असते. पोलीस यंत्रणेपासून लपवता येत नाही, ती लपवलेली नसते देखील, सर्वसामान्यांपासून लपवलेली असते. कदाचित माध्यम किरीट सोमय्यांच्या मागे ओ पैसे पैसे काय झाले, पैसे काय झाले असं विचारत फिरत होती आणि त्या इरिटेशनमुळं सोमय्या सर्वसामान्यांपासून माहिती लपवून कुठे गेलेले असू शकतात. खरं तर हेही करण्याची गरज सोमय्यांना उरत नाही, कारण असं लपून राहणं ही महाराष्ट्रात निर्माण झालेली परंपरा आहे. सांगतो, उदाहरण सुद्धा सांगतो महाराष्ट्रातली परंपरा कशी आहे ती. जेव्हा गृहमंत्री पदाचा राजीनामा अनिल देशमुखांना द्यावा लागला होता, तेव्हा राजीनामा दिल्यापासून अटक होईपर्यंत अनिल देशमुख कुठे आहेत हे माहीत नव्हतं. त्यामुळं असं फरार होण्याची परंपरा ही महाराष्ट्राला ऑलरेडी आहे आणि त्याच परंपरेचा पायीक होण्याची पात्रता आणण्याचा प्रयत्न स्वतः किरीट सोमय्या करतायत. त्यामुळे ते गायब, ते फरार, ते लपून बसले, ते बिळात बसले, ते दडून बसले असली शब्द न वापरता ते अनिल देशमुखांप्रमाणे वागत आहेत असं सांगण्याची गरज आहे. खरं तर या 4 मुद्द्यांच्या वरती, म्हणजे माझा तर अजून एक मुद्दा आहे की किरीट सोमय्यांनी असा दावा करायला हवा की या सगळ्या अभियानात संजय राऊत माझ्यासोबत होते आणि मी त्यांच्याकडेच पैसे दिलेले आहेत. मग मात्र या केसचा सगळा नूर पालटेल. खरंच असं आहे का, याबाबतचा विचार भारतीय जनता पार्टी स्वतः किरीट सोमय्या करतायत का, हे देखील तपासून बघणं आवश्यक आहे. नमस्कार.